झालं? शर्ट का फेकला असा? मी सांगितलं होतं ना मला फुल पॅन्ट पाहिजे म्हणून. आता मी मोठं झालोय. समधी पोरं माझ्या खोड्या काढत होती आणि त्यात माझं फटाकडं बी संपलं. टोन्या, तू फटाकडं वाजवलं का फेकून दिलं रे? आज रात्रीला तुझं फटाकं वाजवताना फोटो काढणार होती मी. मला नको असल्या बारक्या पोरांच्या कपड्यांवर फोटो. बरं दुसरी कापड घाल आणि जेवायला चल. सणासुदीचा सरुसू नाही. नाही, मला नाही जेवायचं. तुम्हीच जेवा. मला नाही भूक. मी चाललो खेळायला असंच. अरे अरे काय झालं टोन्या? अरे ऐक. मंगलताई, मंजू ये बस इथं. बस की. बरं झालं येळेवर आली. आता जेवणच जा बघ. नाही टोन्या, तू पण ये ना जेवायला. शुभंकर कुठे दिसत नाहीये. तो काय दरवाजाच्या मागं लपलाय. टोन्या, बरं मी वाढायला घेते. हा ताई, जेवण नको. जेवणासाठी हक्काने मी परत कधीतरी नक्की येईल. मी आज एका वेगळ्या कामासाठी आली. मी काही दिवस गावातच राहणार आहे. तर मी विचार करत होते की इथल्या मुलांचे क्लासेस घ्यावेत. म्हणजे 4 पैसे मलाही मिळतील आणि त्यांचाही फायदा होईल. अरे वा, भारीच आहे की. हो, माझं घर वस्तीत आहे आणि छोटं सुद्धा आहे. तुमचा वाडा चौकात आहे आणि आजूबाजूचे पालकही मुलांना क्लासेससाठी पाठवतील. आणि इथे कोणाला डिस्टर्ब सुद्धा होणार नाही. जर तुमची कोणाची हरकत नसेल तर मी तुमच्या वाड्यात क्लासेस घेऊ का? नाही चालणार. तुझी हिम्मतच कशी झाली हे विचारायची? सॉरी आजी. अगं, घरातल्या माणसाला काय परवानगी लागते होय? उद्याच्या उद्या तुझा क्लास इथं सुरू कर. खरंच आजी, तुम्हाला परवानगी दिली? थँक्यू. तुझे आभार कसे मानू तेच कळेना बघ. अगं, कळत नसलं तर राहू दे की. तुला काय कुणी जबरदस्ती केली होय आभार मानायची? बाबू दादा, मी क्लासचं भाडं पण देईल तुम्हाला. मग उद्यापासून क्लास चालू करू, चालेल? होय, चालतंय. बरं आता झालं ना तुझं काम. हा जेवायला बस. डिंपे जागा मंजू दीदीला पाणी दे हात धुवाया. बाय. ताई, खरंच जेवणाचं नको. आता मी रोज येणारच आहे ना क्लासला. बरं जेवणाचं राहिलं चहा तर घेऊन जा. ताई खरंच नको. मला घरी जायला हवं. नको कसं? अगं, तुझ्या नादाने मला पण मिळेल की. नाही, मी निघते परत कधीतरी. हा सॉरी 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 चुकून धक्का लागला. इट्स ओके. लागलं तर नाही ना? नाही. माझं क्लिनिक इथेच आहे. तुम्हाला लागलं असेल तर आपण चेक करूयात. त्यानिमित्ताने क्लिनिकही पाहून होईल. या ना, या या. माझ्याकडे कोणी पाठ फिरवून गेलेलं मला अजिबात आवडत नाही. जाऊन जाऊन जाशील कुठे म्हणा. तुला इथेच परत यायचं. आणि जर नाही चाली तर मी आहेच तुला इथे आणायला. कसला आवाज येत असेल ह्यो? बघायलाच पाहिजे. दरवाजा तर बाहेरून बंद आहे. कोणतरी भांड आपटतंय वाटतंय. संजू, मंजू, तू इथे काय करतोयस? तू बाहेर आहेस, मग आतनं ह्यो आवाज कसला येतोय? अगं मगापासून येतोय. कोण आहे का आत? आत कोणी नाहीये.
मांजरीनी फळीवरची भांडी पाडली असतील त्याचा आवाज येत असेल. अगं पण एकदा ठीक आहे, दुसऱ्यांदा ठीक आहे, आणि मांजर असं सारखं एका मागणं एक भांड कशी पाडल? मी आहे ना, मी बघते. तुझा आपण दोघं बघू, चल उघड दरवाजा. संजू, अरे तुझं काम कर ना. तू उगाचच कशाला त्रास करून घेतोयस? मी आहे ना, मी बघते. अगं ऐक तरी, काही प्रॉब्लेम आहे का? काही नाही, प्रॉब्लेम काही नाहीये. तुझा मी बघते प्लीज. ती मला घरात का येऊन देत नसेल? असं काय असेल जे हिला मायापासून लपवा वाटतंय? अहो, आज मी ना खूप खुश आहे. आज एक गंमत झाली माहितीये. मी मंगलताईंकडे गेले होते. त्यांनी वाड्यात क्लासेस घ्यायला परमिशन दिली. आता आपल्याला पैशांची काळजी करायची काहीच गरज नाही. काम का नाही करत तू? कायमच जा इथून निघून, त्या वाड्यातच थांब. मी मरू दे, इथं मेल होतं. त्याला मगासपासून तहान लागलीये, इतक्यांदा हाका मारलाय. तुला किती वेळा सांगितलंय मला तहान आणि भूक सहन होत नाही म्हणून? 7च्या आत घरात पाहिजेस तुम्हाला इथं. आणते पाणी. मंगलताईंच्या घरच्यांशी बोलताना कधी वेळ गेला तेच कळलं नाही. नक्की त्या वाड्यातच होतीस ना? काय असतं का तुझं रात्र रात्र बाहेर? आता यापुढे उशीर नकोय मला. हे असं मला घरात एकट्याला सोडून तुला बाहेर फिरायला मिळावं म्हणून तू आणलंस का मला इथं? हा, थोड्या वेळात स्वयंपाक होईल, मग मी तुम्हाला जेवायला वाढते. आज मी तुमच्या आवडीची भाजी बनवणार आहे, मेथीची. शेतामध्ये ताजी कवळी मिळाली ना, म्हणून दुपारीच घेऊन आले. बनवू ना? लवकर करा, भुका लागल्यात. टोन्या, टेबलाच्या बाहेर ये बघू आधी. अरे काय तर लागून बिगून घेशील बाबा, ये इकडं. अगं नाही, मला नाही जायचं क्लास मध्ये. तर कसं जात नाही तेच बघते इकडं. ये इकडं म्हंटल ना. ये इकडं. ये इकडं. अगं मम्मी, मला क्लास मध्ये झोप येते. तुझ्या डोक्याला तेल लावून देते म्हणजे झोप येणार नाही. हे बघ, लई शिकलास तर मोठं होऊन साहेब बनशील. आई बापाच्या कर्जाचा डोंगर हलका करशील. शहाणा आहेस की नाही तू? मग असं येडेवानी कशाला करतोयस? अगं मम्मी, आधीच मी जातोय का नाही शाळेत, मग कशाला येऊ वरनं क्लास? माझ्या डोक्यात एवढी जागा नाही एवढा सगळा अभ्यास साठवायची. आणि जर एवढा सगळा अभ्यास सांडला आणि मार्क कमी पडलं तर मग मला परत काय बोलायचं नाही. काय बी काय बोलतोस रे बेन्या? ऐसा कुछ भी नाही होता. आज तुझा क्लासचा पहिला दिवस आहे की नाही? थांब, तुझ्यासाठी नवीन शर्ट आणते. नाही नको मला नवीन शर्ट. अगं मम्मी, क्लास मध्ये ढ पोरं जाते ती. नाही हुशार आहे का नाही? आमच्या शाळेत माझा 16वा नंबर आला होता. तर तुझ्या वर्गातली पोरं 17 होती. त्यातलं बी एक परीक्षेला आलं नव्हतं म्हणून 16वा नंबर आलाय. अगं पण पास झालो होतो ना. नुसतं पासून काय करायचं आहे टोन्या? मोठं व्हायचं असेल तर लई मार्क पाडायला लागत्या ती, आणि त्यासाठी क्लास लावायला लागतोय. अगं मम्मी, तू सांगशील तेवढा मार्क पाडतो, पण ह्यो क्लास नको ना मम्मी. मम्मी, ह्यो नको म्हणतोय ना क्लासला टाकायला, तर नाही टाकायचं. मी सांगते मंजू ताईला, टोन्याला काय तुझ्याकडे क्लासला यायचं नाही म्हणून. काय मंजुताई घेणार आहे क्लास? वय, ते बी आपल्या वाड्यातच. पण तुला तर इंटरेस्टच नाही ना क्लास मध्ये. होय, मला नाही इंटरेस्ट, पण मम्मीला मला मोठं झालेलं बघायचंय ना. कर्जाचा डोंगर पण हलका करायचा आहे ना, म्हणून मी जातो क्लास मध्ये फक्त तुझ्यासाठी. मम्मी, मला झाला तर होऊ दे त्रास, मी करीन सण. आता कसं शाण्यासारखं बोलला माझ्या बाबा.
तू का हसती का? मी हे सगळं मम्मीसाठी करतोय ना. मम्मी कुठं काय बोलते तेव्हा? मम्मी मंजुताई कवा बिल मी जाते आणि गावातल्या पोरांना बोलून आणते, तेवढीच तिला मदत होईल ना. वय तू जा, तर मी टोण्याचा आवडते. शान माझं बाळ ते. चल 2 घास खाऊन घे मग जा. चल. बाबू दादा, बाबू दादा. बाबू दादांना कशाला त्रास देताय? म्हणजे मी आहे ना. बाबू दादा नाईट ड्युटीवरतून आले असतील, झोपले असतील, ते झोपू दे त्यांना. तुम्हाला काय मदत हवी असेल तर मला सांगा, मी करतो. फळा लावायचा होता. हळा मी लावतो, द्या. कुठे लावायचा? तिथे. ओके या. हा फळा इथे. मी वाड्यामध्ये लहान मुलांना शिकवणार आहे, म्हणजे त्यांचे क्लासेस घेणार आहे. ब्युटिफुल. काय म्हणालात? ग्रेट. ग्रेट म्हणायचं होतं मला. उत्तम जागा निवडली क्लासेससाठी. पोरांनो, या तुमच्या मॅडम मंजुताई. एवढी सगळी पोरं जमल्या ती. अरे या ना, या बसा इकडे. बसा इथे. हळू हळू हळू. अरे हळू. मी टोन्याला भी बोलली होती. टोन्या, ए टोन्या, क्लास सुरू हो गया. काय का तिथे? टोन्या नाही, शुभंकर नाव आहे माझं. शुभंकर बस इथे. एक साथ नमस्ते. आता आपण मज्जा करत शिकणार आहोत. शिकायचं ना तुम्हाला सगळ्यांना? येईल ना मज्जा? आवाज लहान मोठ्याने बोला. ज्यांना शिकायचंय ना त्यांनीच इथं थांबा. कारण मंजुताईला त्रास द्यायचं नाही. होय की नाही डॉक्टर? हो. मुलांनो, मन लावून अभ्यास करा. मन लावून शिकायचं, म्हणजे माझ्यासारखे डॉक्टर व्हाल. मी 24 तास अभ्यास करायचो. अयो, एवढा वेळ लागायचा होय तुम्हाला अभ्यास करायला? एवढं स्लो होतं होय तुम्ही डॉक्टर? मन लावून अभ्यास करायचा. मन लावून अभ्यास केला तर तुम्ही माझ्यासारखे डॉक्टर व्हाल. मी 24 तास अभ्यास करायचो. अयो, एवढा वेळ लागायचा होय तुम्हाला अभ्यास करायला? एवढं स्लो होतं होय तुम्ही डॉक्टर? टोन्या, मी स्लो नव्हतो. मला वेळ वाया घालवायला आवडत नव्हता, म्हणून 24 तास अभ्यास करायचो. 24 तास फक्त अभ्यास केला मग झोपणार कधी? तुम्ही काय ओट वागोळ आहे का? टोन्या, लय चुरू चुरू बोलू नको. मंजुताईने प्रश्न विचारल्यावर उत्तर देतो की नाही बघू की. चला, आता मी तुमचा सगळ्यांचा क्लास घेणार आहे. ठीक आहे? तुम्ही ऐकलं नाहीत का? मला क्लास घ्यायचा आहे. निघा. हो, मी आहे क्लिनिक मध्येच. तुम्हाला काही मदत लागली तर मला सांगा. मुलांना मन लावून शिकायचं.
तर चला आज आपण पेचे पाडे शिकूया. कोणाकोणाला येतो पेचा पाडा? तुला येतो? बे के बे, बे दुने टुम टुम, बे त्रिक टुम टुम, बे चौके टुम टुम. मला चाल येते, आकडे तुम्ही शिकवा. काही हरकत नाही. मी म्हणते माझ्या मागे म्हणा. हा, बेक बे, बे के बे, बे दुने 4, बे दुने 4, डॉक्टर, अहो डोकं दुखते काल रातच्यापासून बघा. ठीक आहे, तुम्हाला गोळ्या देतो, त्याने सर्दी थांबेल तुमची. अहो सर्दी नाही, मला डोकं दुखतंय माझं. ठीक आहे, तुम्ही झोपा इथे, सलाईन लावतो तुम्हाला. अहो डॉक्टर, डोकं दुखतंय माझं, सलाईन कुठे लावताय मला? हा सॉरी, इंजेक्शन देतो, या झोपा. हा चालेल. झालं काय? अहो डॉक्टर, तुमचे पाय कुठे आहेत? पाय धरू दे एकदा मला. अहो कसला हलका हात आहे तुमचा, मला कळलं पण नाही, वाईस दुखलं पण नाही. खरंच राव, तुम्ही देव माणूस आहे. अहो रोजच काम आहे माझं. अहो आज पातूर इतक्या डॉक्टरांकडे गेलो, पण असं इंजेक्शन एका वेळी डॉक्टरांना नाही दिलं बघा. बरं ठीक आहे, 500 रुपये झाले. लवकर द्या आणि या. अर्ध्या तासाच्या आतमध्ये झोप नाही घेतली तर इंजेक्शन खूप दुखेल तुम्हाला. ठीक आहे डॉक्टर, निघतो मी. हे का पैसे? तर आता आपण 4चा पाडा शिकूया. 4 एके 4, 4 एके 4, 4 दुने 8, 4 7, 24. चोवीस तास तुझ्याकडे बघत राहिलं तरी मन भरणार नाही माझं. एवढी सुंदरच तू, पण खूप माज आहे तुझ्यात, आणि तो उतरवायलाच पाहिजे. आता पुढचा नंबर तुझा.